हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो बघा, स्कॉलरशिप परीक्षा जवळ आली आहे आणि त्याविषयी आपल्याला तयारी करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मला आजच्या या व्हिडिओमध्ये 25 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी सांगणार आहे. बघा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या ठिकाणी तुमचा बैठक नंबर टाकायचा सेट ए अशा पद्धतीचा पेपर असतो आणि असाच पेपर तुम्हाला असाच म्हणजे यासारखा पेपर तुम्हाला येणार आहे परीक्षेला. चला सुरू करूया आपण या ठिकाणी. बघा काय काय दिलं जातं या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. गोल कसं करायचं, अशा पद्धतीने गोल करायचं, असं राईट किंवा अशा पद्धतीने वगैरे वगैरे करायचं नसतं. तर 90 मिनिटाचा वेळ आहे पूर्ण पेपरसाठी. आपल्याला फक्त आज मराठीचे प्रश्न बघायचे आहेत. चला या ठिकाणी बघूया. तर पहिला प्रश्न काय म्हणतो? पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? हा पॅराग्राफ वाचावा लागेल आणि त्याच्यावरून उत्तर द्यावी लागतील. बघा काय आहे, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा करा. पूर्ण पेपरकडे लक्ष द्या. तुम्हाला मी वेळ देणार आहे उत्तर देण्यासाठी. उत्तरसुद्धा माझ्यासोबत तुम्ही देत चला. मी तुमची उत्तरं बघणार आहे या ठिकाणी. लाईव्हमध्ये तुमच्या उत्तराला सुद्धा मी चेक करणार आहे. तर सगळ्यांनी पूर्णपणे बघा. बघा उतारा वाचूया. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे. कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. हे कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांची अमृततळे. कृष्णाकाठची ती वांगी ज्यांनी एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिलो तरी तृप्ती होणार नाही. मग वीट येणे दूरच. महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हटले आहे? बघा महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हटले आहे? आपलं वर जायचं आणि बघायचं. गोदावरी नदीला महाराष्ट्र माता म्हटले आहे. बघा गोदावरीप्रमाणे म्हणजे गोदावरीला महाराष्ट्र माता म्हटले. कृष्णेलाही म्हणता येईल असं म्हणतायत. गोदावरी महाराष्ट्र माता आहे. म्हणजे आपला पर्याय कोणता आला? पर्याय क्रमांक 4. तर हा आला का बघा. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? कृष्णा नदीच्या गाळात अमृतमळे कशाचे आहेत? मग या ठिकाणी काकड्या, टरबुजे का कलिंगडे? आपण बघूया. काकड्या, कलिंगडे, टरबुजे तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या तिन्ही बघावं लागेल कोणत्या ऑप्शनमध्ये आहे. बघा या ठिकाणी अ, ब, क काकड्या, टरबूज आणि कलिंगडे 1 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यात आलेला नाही? कोणत्या प्रकारचा? तर बघा या ठिकाणी मन न भरणे, चव घेणे, कंटाळा येणे, पूर्ण करणे याचा कोणताही वाक्प्रचार उत्तरामध्ये आलेला नाही. लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा या ठिकाणी पुढचं काय आहे? खालील कविता वाचून त्याच्या आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार, फुलित हे अंग मजेचे, शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती, दृष्टी कितीतरी छान, खुटकन कोठे सहज वाजले तरी ऐकती कान, वे करुणी शेपूट बैसे एटीमध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार, काम करी ही आनंदाने मध्येच खेळ खेळे, दवडी नच ही मुळी कधीही फुकट आपला वेळ, भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, भेटण्या येईन भेटायास वनी तुझला वारंवार. बघा कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? बघा तुम्हाला कविता वाचायची असते, तिचे उत्तर द्यायचे असतात. तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि तुमचे उत्तर चॅट बॉक्समध्ये टाकत राहा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. बघा काय म्हटलं आहे तर, कवीला कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? बघूया. मालकीन की जणू करुणी उभे करुणी शेपुटी बैसे ऐटीमध्ये फार. जेव्हा शेपूट उभी करून बसते तेव्हा. हे बघा पहिलाच प्रश्न आहे. पहिलाच पर्याय दिलाय. ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा. ओके. पुढचा प्रश्न बघा. वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती आहे? चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचे 2 उत्तर आहेत. बघा. गुबगुबीत अंग आणि गोंडेदार शेपूट ह्या 2 त्या ठिकाणी जोड्या ज्या दिल्या आहेत. एक गुबगुबीत अंग आणि पुन्हा काय दिलं बघा. तिसरं लुकलुक डोळे दिले का? डोळे लुकलुक बघती आणि गोंडेदार शेपूट गोंडेदार.
तर गुबगुबीत आणि लुकलुक डोळे नाम आणि विशेषणाच्या कवितेनुसार या दोन जोड्या ज्या आहेत ही नाही आहे, हे गुंडेदार शेपूट दिलेलं आहे. हे दोन त्याचे उत्तर आहेत, 1 आणि 3. 1 किंवा 3 तुम्ही कोणतंही एक लिहू शकता. दोनपैकी एक लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत. पुढचा प्रश्न, कवितेमध्ये अचपळ शब्दाचा अचूक अर्थ काय? अचपळचा अर्थ आहे मित्रांनो, एकतर अचपळचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी चंचल पण होतं आणि खोडकर पण होतं. दोन्हीपैकी कोणतेही एक उत्तर लिहिलं तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत? तर या वाक्यामध्ये तुम्ही जर बघितलं, सातपुडा डोंगरच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे आणि याचं उत्तर आहे 6. याच्यामध्ये 6 नामं आलेली आहेत. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा. पिंपळाचे पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आले. याचं उत्तर आहे पाने. पान हे काय आहे? नपुंसकलिंग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे बघा बरं. प्रश्नचिन्ह कुठं? इथं. का आम्ही आहोत की? का आम्ही आहोत की? इथे प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे. ईच्या नंतर अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द जो आहे हा पहिला अशुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर जर पुढे बघितलं आपण, खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची आणि याचं उत्तर आहे भूतकाळ. उभी असायची क्रिया भूतकाळात घडलेली आहे. पुढे बघा, पुढीलपैकी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. याचं उत्तर काय येतं तर बघा, रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे बरोबर आहे. कोसळणे म्हणजे जोरात पडणे. झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे हे उत्तर चुकीचं आहे. म्हणून हे आपल्याला गोल करायचं आहे. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ लिहा. तर याचं जे उत्तर आहे आपल्याला, याचं उत्तर येणार आहे 2 नंबरचं. अन्नदात्याशी कर्तज्ञतेने त्याने वागावे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, अशा पद्धतीची ती म्हण आहे. पुढचा प्रश्न, संवाद वाचायचा आहे आपल्याला आणि संवादावर उत्तर लिहायचे आहेत. खालील संवाद काळजीपूर्वक वाचा, उत्तर लिहा. स्नेहल तू रांगोळी काढ. बाई मी साक्षीला सोबत घेऊ. घे ना, पण लवकर काढ. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये. अगं साक्षी, आज स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितलंय. आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्या वर्गाची निवड कशी झाली? तुला माहीत नाही, आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे. अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती. स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. वरील समाजामध्ये किती जणांचा सहभाग आहे? तर याच्यामध्ये 3 जणांचा सहभाग आहे. 2 मुली आणि 1 त्यांच्या बाई. त्याच्यानंतर वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? कार्यक्रम होणार नाही असं विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे पथनाट्य. कारण हे पथनाट्य ऑलरेडी झालेलं आहे. बाकी बक्षीस समारंभ, विविध गुणदर्शन आणि स्नेहसंमेलन होणार आहे. वरील संवाद कुठे घडलेला असावा? तर असं तुम्हाला वाटतं, सांगा बरं उत्तर चॅट बॉक्समध्ये. तर हा आहे वर्गाच्या समोर म्हणजे वरांड्यामध्ये. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानाविषयी किती शब्द आलेले आहेत? माहिती तंत्रज्ञान बघा बरं कोणकोणते आलेत तर यामध्ये 4 शब्द आलेत माहिती तंत्रज्ञानाविषयी बघा. मेसेज, वेब, कॅमेरा आणि मोबाईल हे 4 शब्द आलेले आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? सांगा कोणती तर. वेलकुंज ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. मंजूळ, कर्कश. कर्कश हा मंजूळ म्हणजे चांगला आणि कर्कश म्हणजे चांगला नसलेला. आता इथं आपल्याला टाकायचं बघा चौथा. या ठिकाणी अनुक्रमे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, तर कसं करता येईल ते? अंगण, अंगण तर सगळीकडे दिलं. अंजीर, अंधार, अंजन. 20 नंबरचा आपण 1 नंबरचा घेऊ शकतो बघा.
कशा पद्धतीने होईल तर या ठिकाणी अंगण, अंजीर, अंधार आणि अंजन. 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. पुढीलपैकी हे बघा मित्रांनो, प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय ओळखा. कोणता जोड शब्द नाहीये? तर यामधलं जर आपण बघितलं तर मनोमनी हा काही नाही जोड शब्द नाहीये. आता पुढचा आपल्याला बघायचा आहे 22वा प्रश्न. आपण हा कोणता बघितला? 21वा. 21चं उत्तर आहे मनोमनी. 22वा. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाचे काय असते? सैनिकांचे असते पथक. त्यानंतर पुढे जर आपण गेलो, खाली दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा हा शब्द तयार होईल? भाव, बाजारभाव हा शब्द तयार होणार आहे. नाव काय तयार होईल? बाजार भाव. आणि या ठिकाणी भाव हा शब्द घेतला तर श्रद्धा तयार होईल. भाव म्हणजे कितवा शब्द? चौथा आणि पाचवा. चौथा आणि पाचवा म्हणजे 23चं उत्तर आहे आपलं चौथं. पुढचं बघा. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. प्रतिपक्षाने प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. हार म्हणजे काय? पराभव. हार म्हणजे पराभव मानताच. आणि शेवटचा प्रश्न आहे ग्रामगीता कोणी लिहिली? तुम्हाला माहिती आहे ग्रामगीता कोणी लिहिली तर या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तर या ठिकाणी आमच्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील. 6 प्रश्नपत्रिका मिळतील. भाग 1च्या 3, भाग 2च्या 3, ज्याची किंमत फक्त ₹99 आहे. या 8767078732 या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून ते मागवू शकतात. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.